चंद्रपूर जिल्ह्यात पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रयत्नाने पीक विमा कंपन्यांची दडलेली संपुष्टात आली आहे। गेली काही वर्षे ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीच्या माध्यमातून विविध कारणे देत शेतकऱ्यांना पीक विमा नाकारला जात होता। या संदर्भात मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि कृषी मंत्री यांच्यासोबत समन्वय साधून पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी मंत्रालयात बैठका आयोजित केल्या। यातून मार्ग निघाला असून ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीने 202 कोटींचे हे क्लेम देण्याचे आता मान्य केलेले आहे। जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली चंद्रपूरच्या महसूल विभागाने यातील त्रुटी पूर्ण केल्या असून प्रत्यक्ष पैसे वितरणात सुरुवात होणार आहे। याशिवाय 17 ऑगस्ट रोजी रक्षाबंधनाच्या पर्वावर चंद्रपुरात राज्यस्तरीय लाडकी बहीण अभियानाचा पहिला हप्ता महिलांना वितरित करण्यासाठी विशेष कार्यक्रम आयोजित केला जाणार असून जिल्ह्यातील 98.85 महिलांचे अर्ज मंजूर झाले आहेत। जिल्ह्यातील 2,66,486 महिलांना 2 महिन्याचे प्रत्येकी 3,000 रुपये दिले जाणार आहेत। दरम्यान याबाबत सुधीर मुनगंटीवार यांनी लाईव्ह चंद्रपूरशी केलेली ही बातचीत। ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीकडे शेतकऱ्यांच्या पीक विम्याचे क्लेम देण्याची जबाबदारी होती। ओरिएंटल इन्शुरन्स कंपनी अतिशय मुजोरीने वागत होती। या संदर्भात 5 ऑगस्टला आम्ही बैठक घेतली। 7 ऑगस्टला माननीय कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्या केबिनमध्ये दालनात बैठक घेतली। सचिव व्ही राधा उपस्थित होत्या आणि आता चंद्रपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या पीक विम्याच्या बाबतीमध्ये अतिशय महत्त्वाचा निर्णय झाला आणि पैसे वितरित होण्याच्या कार्यक्रमाची सुरुवात झाली। साधारणतः 202 कोटी 76 लाख 23,944 रुपयाचा पीक विमा हा 31 ऑक्टोबर पर्यंत आम्ही देतोय। याशिवाय काही जे क्लेम्स होते ज्याबद्दल कन्सिडरेशन ते करत नव्हते, यामध्ये लेट इंटिमेशन 7,959 आता कन्सिडर झाली। नो रेनफॉल ऑन इव्हन डेट 20,095 आता कन्सिडर झाली। क्रॉप मिसमॅच 1,762 व्हेरिफिकेशन करून त्याच्यावर निर्णय होईल। डुप्लिकेट इंटिमेशन याच्यावर निर्णय होईल आणि यासोबतच लोकल क्लायमेटीच्या बाबतीमध्येही निर्णय होईल। तर साधारणतः 202 कोटी रुपयाचं तर वाटप सुरू झालं, पण यासोबत अजून 50-60 कोटी हे चंद्रपूर जिल्ह्याच्या पीक विम्यात येईल। तर साधारणतः मी माननीय मुख्यमंत्री महोदय, माननीय उपमुख्यमंत्री महोदय व विशेष करून कृषी मंत्र्यांना धन्यवाद देईल की त्यांनी बैठक लावली। जिल्हाधिकारी महोदयांनी लक्ष घालून अतिशय बारीक आणि सूक्ष्मपणे त्यांच्या टीमनी यामध्ये काम केलं, त्यांचंही मी कौतुक करेल। आणि आज त्या संदर्भात पत्रकार परिषद घेत असतानाच 17 तारखेला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना यामध्ये मोठा निर्णय माननीय मुख्यमंत्र्यांनी केला आहे। रक्षाबंधनाच्या दिवशी पैसे पोहोचावे, पण 1,24,00,000 महिलांना 2 महिन्याचे 3,000 प्रत्येकी त्यांच्या खात्यात टाकायचे असल्याने 1,24,00,000 महिलांना पोहोचायला साधारणतः 48 तास लागतील। म्हणून 17 तारखेला महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्हास्थानी कार्यक्रम होत आहे, चंद्रपूरमध्येही हा कार्यक्रम होत आहे आणि आमच्याकडे आलेल्या अर्जापैकी 98.85% अर्ज वैध झाले, पात्र झाले। 2,67,486 आमच्या लाडक्या बहिणींना 3,000 रुपये प्रत्येकी त्यांच्या खात्यामध्ये चंद्रपूर जिल्ह्यात जात आहेत।